नमस्कार मंडळी. स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार आहोत. पैसा, करिअर, संभाव्य धोके आणि नशिबाची साथ याबद्दल माहिती मिळणार आहे. कोणत्या राशींना आर्थिक लाभ होईल आणि कोणाला सावध राहावं लागेल हे पाहूया. आजच्या दिवसातील शुभ घटना आणि महत्त्वाचे संकेतही जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याला. मेष. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नियोजन यांना विशेष महत्त्व राहील. अचानक खर्च वाढण्याची शक्यता असली तरी जुन्या गुंतवणुकीतून किंवा रखडलेल्या पैशातून काही लाभ मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात स्पर्धकांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण तुमच्या यशामुळे काही लोक अस्वस्थ होऊ शकतात. शत्रुपक्षाकडून अप्रत्यक्ष अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु तुमची धाडसी वृत्ती आणि आत्मविश्वास तुम्हाला त्यातून बाहेर काढतील. प्रवासादरम्यान किंवा वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. नशिबाची साथ दुपारनंतर अधिक मिळू शकते. एखादी आनंददायक बातमी, नवीन संधी किंवा प्रभावशाली व्यक्तींची भेट दिवसाला सकारात्मक वळण देऊ शकते. वृषभ. आर्थिक दृष्टिकोनातून हा दिवस स्थिरतेचा असला तरी मोठ्या व्यवहारांमध्ये घाई टाळा. मालमत्ता, जमीन किंवा घराशी संबंधित विषयांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. शत्रू किंवा विरोधक तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आपल्या योजनांची माहिती सर्वांसमोर उघड करू नका. कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना बारकाईने तपासणी करा. धोका हा मुख्यतः विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तींकडून होऊ शकतो. नशिबाची साथ कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये मिळेल. एखादे जुने काम पूर्ण होणे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून मिळणारी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. मिथुन. पैशाच्या बाबतीत नवीन मार्ग उघडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. शत्रू तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. सोशल मीडिया किंवा ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणुकीचा धोका दिसतो, त्यामुळे सतर्क राहा. नशिबाची साथ संवाद आणि संपर्कातून मिळेल. एखादी महत्त्वाची भेट, फोन किंवा संदेश भविष्यातील प्रगतीचा मार्ग खुला करू शकतो. कर्क. आर्थिक बाबतीत दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. उत्पन्नाचे स्रोत टिकून राहतील, पण खर्चही वाढू शकतात. कुटुंबासाठी किंवा घरासाठी मोठा खर्च करण्याची वेळ येऊ शकते. शत्रुपक्ष फारसा प्रभावी राहणार नाही, परंतु मत्सर करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. भावनिक निर्णयांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे उधार देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. नशिबाची साथ वरिष्ठांच्या कृपेमुळे किंवा कुटुंबियांच्या मदतीमुळे मिळू शकते. एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा निघाल्याने मानसिक समाधान लाभेल. सिंह. 12 जूनचा दिवस सिंह राशीसाठी तुलनेने भाग्यवान ठरू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडू शकतात. व्यवसायात एखादा मोठा व्यवहार किंवा नोकरीत कौतुक मिळण्याची शक्यता आहे. शत्रू तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांचे डाव फारसे यशस्वी होणार नाहीत. अहंकारामुळे निर्माण होणारे वाद टाळणे आवश्यक आहे. धोका हा मुख्यतः घाईघाईने घेतलेल्या निर्णयातून येऊ शकतो. नशिबाची साथ मजबूत राहील आणि रखडलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. एखादी अनपेक्षित आर्थिक प्राप्ती, सन्मान किंवा प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडू शकते, ज्यामुळे आत्मविश्वास अधिक बळकट होईल. कन्या. आर्थिक बाबतीत संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. उत्पन्नाचे मार्ग खुले असले तरी खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, परंतु प्रत्येक प्रस्तावाचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. शत्रू किंवा विरोधक तुमच्या कामातील लहान चुका मोठ्या करून दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात.
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे अखेरीस विजय तुमचाच होईल. धोका हा मुख्यतः कागदपत्रे, ऑनलाईन व्यवहार किंवा आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो. कोणत्याही व्यक्तीवर अतिविश्वास ठेवणे टाळा. नशिबाची साथ दुपारनंतर अधिक जाणवेल. एखादी जुनी अडचण दूर होणे किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळणे किंवा रखडलेले काम पूर्ण होणे हे दिवसातील आनंददायी घटना ठरू शकते. तूळ. आर्थिक बाबतीत हा दिवस प्रगतीचा संकेत देणारा आहे. भागीदारीच्या व्यवसायात लाभ मिळू शकतो. काही नवीन संपर्क भविष्यात आर्थिक फायदा देऊ शकतात. शत्रू थेट विरोध करण्याऐवजी गुप्तपणे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही वादात मध्यस्थी करताना स्वतःचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. धोका हा मुख्यतः चुकीच्या सल्ल्यांमुळे किंवा भावनिक निर्णयांमुळे होऊ शकतो. नशिबाची साथ सामाजिक क्षेत्र, मित्रमंडळी आणि व्यावसायिक संबंधांमधून मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची भेट, नवीन संधी किंवा चांगली बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते. वृश्चिक. पैशाच्या बाबतीत दिवस लाभदायक असला तरी गुप्त खर्च किंवा अचानक उद्भवणाऱ्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना महत्त्वाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात. मात्र तुमची दृढ इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता तुम्हाला प्रत्येक आव्हानावर मात करण्यास मदत करेल. धोका हा मुख्यतः रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयांमुळे किंवा अनावश्यक वादांमुळे निर्माण होऊ शकतो. नशिबाची साथ करिअर आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल. अचानक एखादा लाभ, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा महत्त्वाचे काम यशस्वी होणे ही दिवसातील विशेष आनंददायी घटना ठरू शकते. धनु. हा दिवस धनु राशीसाठी सकारात्मक संकेत घेऊन येत आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे आहेत. नवीन गुंतवणूक, व्यवसाय विस्तार किंवा करिअरमध्ये प्रगतीसाठी योग्य संधी मिळू शकते. शत्रू तुमच्या प्रामाणिकपणासमोर टिकू शकणार नाहीत, परंतु आपल्या योजना सर्वांसमोर उघड करणे टाळावे. धोका हा मुख्यतः प्रवास, वाहन किंवा कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजीपणामुळे होऊ शकतो. नशिबाची साथ अत्यंत चांगली राहील आणि अनेक कामे अपेक्षेपेक्षा सोपी होतील. एखादा शुभ संदेश, दूरच्या व्यक्तीकडून मदत किंवा नवीन संधी मिळाल्यामुळे दिवस विशेष आनंददायी ठरू शकतो. मकर. आर्थिक बाबतीत दिवस सावधगिरीचा आहे. उत्पन्न नियमित राहील, पण अनपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. शत्रूपेक्षा स्वतःच्या चिंतेमुळे अधिक अडथळे निर्माण होऊ शकतात. कार्यक्षेत्रात काही लोक तुमच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतील, पण तुमचे कामच तुमची ताकद ठरेल. धोका हा मुख्यतः आर्थिक व्यवहार आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने निर्माण होऊ शकतो. नशिबाची साथ संध्याकाळपर्यंत नंतर वाढेल. जुने अडकलेले काम मार्गी लागणे, वरिष्ठांची मदत मिळणे किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने लागणे ही चांगली घटना ठरू शकते. कुंभ. आर्थिक क्षेत्रात नवीन कल्पना आणि नव्या संधी लाभदायक ठरू शकतात. व्यवसायात नवीन प्रकल्प किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. शत्रू तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतील, परंतु त्यांच्याकडून मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. मित्र निवडताना सावधगिरी बाळगा. धोका हा मुख्यतः चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवल्याने होऊ शकतो. नशिबाची साथ भागीदारी, मित्र आणि सामाजिक संबंधातून मिळेल. एखादी नवीन ओळख, करिअरची संधी किंवा आर्थिक लाभाची बातमी दिवस स्मरणीय बनवू शकते. मीन. आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी दिसतील. उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. नोकरीत जबाबदारी वाढवण्याबरोबरच मानसन्मानही वाढण्याची शक्यता आहे. शत्रू किंवा विरोधक तुमच्या सौम्य स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे आवश्यक ठिकाणी ठाम भूमिका घ्या. धोका हा मुख्यतः भावनिक निर्णयांमुळे किंवा नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार केल्याने निर्माण होऊ शकतो. नशिबाची साथ करिअर, कुटुंब आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत मिळेल. एखादी आनंदाची बातमी, कुटुंबातील शुभ घटना किंवा आर्थिक लाभ मिळाल्यामुळे दिवस समाधानकारक आणि उत्साहवर्धक ठरू शकतो.